तर आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं होतं. हे आपण डी व्हीची जी प्रोसेस होणार आहे पूर्ण ते डिटेलमध्ये बघतो आपण, कशी प्रोसेस होणार आहे, काय काय होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण इथपर्यंत हे रजिस्ट्रेशनपर्यंत बघितलं होतं. रजिस्ट्रेशन संदर्भात जी सूचना दिली होती, ही महत्त्वाची सूचना होती जी मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितली तुम्हाला, की 6 महिने तुम्हाला वेळ मिळणार आहे. तर कोणी सांगत असतील की 1 मंथच मिळणार आहे, कुठला तरी व्हिडिओमध्ये कुणीतरी यूट्यूबला वगैरे सांगितलेलं आहे, ते कंप्लीट फेक आहे. तर तशा काही गोष्टीवर विश्वास नका ठेवू, ठीक आहे. 6 महिन्याचा वेळ मिळेल जर तुमच्याकडे अप्लाय वगैरे केलं असेल तुम्ही तर, ठीक आहे. चला नेक्स्ट पुढलं. तिथून पुढे निवड यादीतील पात्र उमेदवारांच्या मूळ व साक्षांकित कागदपत्राची तपासणी सकाळी 10:30 ते, ठीक आहे. हे शेड्यूल दिलेलं आहे त्यांनी 9:30 वाजता. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बोलवायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे, काउन्सिलिंग, ठीक आहे. आता मी एवढं डिटेलमध्ये हे सांगणार नाही, ते कॉमन आहे. 2 संधी देऊन कागदपत्र, म्हणजे जे कोणी डी व्हीला वगैरे आले नसतील तर त्यांना किमान 2 संधी देऊन कागदपत्र तपासणी करता हे करा. त्यांना परत लेटर वगैरे पाठवून पुढल्या ह्याला राऊंडला बोलवतील. जर तसे नाही आले, संधी देऊनही जर ते कागदपत्र पडताळणीला नाही आले, अनुपस्थित राहिले, तर अशा उमेदवारांना तर ते रिजेक्ट, ठीक आहे, निवड रद्द करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात डी डी, ठीक आहे, डेप्युटी डायरेक्टर. तर ते सांगितलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट हे, ठीक आहे, कॉमन डी डीसाठी सूचना आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्राधान्यक्रम. हे काउन्सिलिंग रिलेटेड आहे, की ज्यावेळेस तुम्हाला तिथं काउन्सिलिंग होईल तुमची, मी लास्टला सांगेल तिथे काउन्सिलिंग वगैरे काय होतं, कसं होतं. तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करताना की जे दिव्यांग आहेत कॅन्डिडेट त्यांना आणि महिला उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांना, ठीक आहे, त्यांच्या पसंतीप्रमाणे हॉस्पिटल किंवा जे काही लोकेशन आहे त्यांची जॉब ते देण्यासाठी ते हे करतील, त्यांना सांगतील तसं प्राधान्यक्रम देण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणी व पदस्थापना देऊन नियुक्ती देण्याची संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग, ठीक आहे. ते सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे तिथं केली जाईल ज्यावेळेस ही प्रोसेस चालू असेल डी व्हीची सर्व तिथं. त्याच्यानंतर नेक्स्ट समुपदेशन पद्धतीची माहिती उमेदवारांना देणे. आता हे ज्यावेळेस तुम्ही डी व्हीला जाताल तर तुम्ही त्यांना काय काय माहिती द्यायची, ठीक आहे, डी डी ऑफिसवाले तुम्हाला काय काय माहिती देतील, तर त्या संदर्भात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. एक तर बसण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर LCD प्रोजेक्टवर रिक्त जागांची माहिती दिसेल अशी दाखवण्यात यावी. म्हणजे आता हे खूप जुनी चर्चा, जर आम्हाला विचारतील का कुठलं हॉस्पिटल पाहिजे, काय पाहिजे, जॉब लोकेशन, तर दाखवतात, ठीक आहे. LCD स्क्रीनवर क्लिअरली तुम्हाला जागा दाखवतात. 1 2 3 4 5 ही जागा इथं आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, ह्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, ह्या RH ला, इथं 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 जागा आहेत, ठीक आहे. 10 11 12 तुम्हाला विचारतात कोणतं पाहिजे. तुम्ही जर 1 नंबरचं चूज केलं, हां ठीक आहे, हे तुम्हाला दिलं, सिलेक्ट केलं, तर ही जागा उडाली, आता राहिल्या फक्त ह्या बाकीच्या जागा. तर असं क्लिअरली तुम्हाला तिथं जागा दाखवतात, विचारतात आणि ते प्रेफरन्स भरून घेतात म्हणजे ऑन द स्पॉट लगेच ऑर्डर देतात तुम्ही जी चूज करताल ते. तर तुम्हाला समोर तिथं दाखवली जाते ती वॅकेन्सी, ठीक आहे. एका सभागृहात हे बघा LCD प्रोजेक्टवर रिक्त जागांची माहिती सर्वांना दिसेल अशी दाखवण्यात यावी. तर तिथं तुम्हाला डी व्हीला गेलं, तुम्ही डी व्ही झालं, सर्व ओके झालं तुमचं, हे डी व्ही नंतरचं आहे, ठीक आहे. काउन्सिलिंग हे कधी पण डी व्ही नंतर होतं. सुरुवातीला काय तुमचं डी व्ही होतं, ठीक आहे. तुमचे कागदपत्र सर्व तपासणार, सर्व ओके आहेत का, जर तुम्ही ओके असताल, सर्व बरोबर असेल, मग पुढे ऑर्डरची प्रोसिजर होणार. त्याच्यानंतर मग तुमचं काउन्सिलिंग होणार, की हां ठीक आहे, तुम्हाला हे दाखवणार LCD स्क्रीनवर की हां काय पाहिजे तुम्हाला, हे इतक्या इतक्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इथं इथं वॅकन्सी आहे, तुम्हाला कोणतं पाहिजे, तुम्ही जे चूज करताल ते, ठीक. त्याच्यानंतर लगेच तुमची ऑर्डर बनेल आणि तुम्हाला ऑर्डर देऊन टाकतील लगेच साईन करून, ठीक आहे. हे अशी प्रोसेस असते डी व्ही, काउन्सिलिंग आणि त्याच्यानंतर ऑर्डर. त्याच्यानंतर नेक्स्ट संवर्ग न्याय रिक्त पदाची समुपदेशनाच्या, ठीक आहे, हे ते आता सांगितलं तुम्हाला मी, प्रदर्शित करायचं कुठं कुठं आहे, किती जागा ते दाखवतील. त्याच्यानंतर कॅन्डिडेटच्या उमेदवाराच्या शंकांचं निरसन करणं, पाण्याची सोय, ठीक आहे, हे कॉमन इन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग, त्याच्यामध्ये विभागनीय, ठीक आहे, त्यानुसार आपल्या स्तरावर माहिती स्थापित करावी, म्हणजे कुठं किती जागा आहेत ते त्याच्यामध्ये दाखवण्यात यावे. त्याच्यानंतर वेळापत्रक जोडण्यात यावं सोबत. त्याच्यानंतर समुपदेशनाची सुरुवात अंतर्गत गुणवत्ता सूचीतील प्रथम उमेदवारापासून करावी, म्हणजे प्रेफरन्स घेताना 1 2 3 4 जसं मेरिटप्रमाणेच घ्यावा, ठीक आहे, ते सांगितले गुणवत्तेनुसार, ठीक आहे. गुणवत्ता सूचीतील प्रथम क्रमांकापासूनच सुरुवात करावी, म्हणजे ह्याच्यापासून आपल्या मार्क्सनुसार. त्याच्यानंतर उमेदवारास रिक्त पदाची माहिती द्यावी व निवडकरिता त्यांचे समुपदेशन करावे. समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग. त्याच्यानंतर हा महत्त्वाचा पॉईंट बघा, मी जो स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगतो आहे, की सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, ठीक आहे, पात्र उमेदवाराचे ठिकाण निवडल्यानंतर, तुम्ही सेंटर पण चॉईस केलं तुम्हाला कोणतं पाहिजे. त्याच्यानंतर नेमणूक आदेश समुपदेशनाच्या दिवशी निर्गमित करण्यात यावे, म्हणजे तिथंच ऑन द स्पॉट तुम्हाला लगेच ऑर्डर देण्यात यावी.
त्या ठिकाणी पद भरल्याची नोंद करून, म्हणजे तुम्ही जे चूज केलं लगेच तिथं ती जागा त्यांनी भरली, ठीक आहे, नोंद करायची की ही जागा भरली, म्हणजे पुढल्या कॅन्डिडेटला क्लिअरली समजते. समजा 5 जागा आहेत, 1 2 3 4 5 जागा आहेत, तर फर्स्ट एका कॅन्डिडेटने ही जागा चूज केली 1 नंबरची, तर आता नेक्स्ट कॅन्डिडेटला ह्या फक्त खालच्या 4च जागा राहतील, ठीक आहे, तर त्याची लगेच नोंद करायची की ही जागा समजा भरली, तर तशी नोंद करून मग पुढील उमेदवाराला राहिलेल्या जागा ते दाखवणार की एवढ्या जागा आहेत त्याच्यापैकी चूज करा. तर त्याच्यामध्ये परत त्यांनी सांगितलं की गुणवत्ता यादी डावलून समुपदेशन करण्यात येऊ नये, ठीक आहे, असं मधातच कुणाचं पण घेऊ नका, म्हणजे मेरिटप्रमाणे, म्हणजे प्रेफरन्स योग्य भेटेल, ज्याला मार्क जास्त आहेत पहिले त्यांना प्रेफरन्स भेटेल. तर गुणवत्ता डावलून असं समुपदेशन करण्यात येऊ नये. त्याच्यानंतर प्रमाणपत्र छाननी झाल्यानंतर नेमणुकीचे आदेश त्वरित उमेदवाराला देण्यात यावे, ठीक आहे, त्वरित उमेदवाराला देण्यात यावे म्हणजे लगेच ऑर्डर, ठीक आहे, ऑर्डर ही लगेच देण्यात येणार तिथं तुम्हाला. त्याच्यानंतर उमेदवाराची हे कॉमन आहे त्याच्यावर साईन घ्यायची, ठीक आहे, उमेदवार साईन घेणार, त्याच्यानंतर ते समिती साईन करणार, नियुक्ती आदेश त्याच्यावर मग डेप्युटी डायरेक्टर साईन करणार, त्याची नोंद घ्यायची की ही जागा भरली, ठीक आहे, हे कॉमन प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर नियुक्ती आदेश हे एवढं सगळ्यात एवढंच सांगायचं की त्यांना लगेच आउटवर्ड नंबर वगैरे टाकून ती ऑर्डर देण्यात यावी, ठीक आहे, एवढंच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट समुपदेशन फेरीचे निरीक्षण. आता हे जे काउन्सिलिंग होईल त्याचं निरीक्षण, काउन्सिलिंग होईल त्याच्या संदर्भात आहे ते, म्हणजे योग्य प्रक्रिया वगैरे पार पडायली का नाही, ठीक आहे, त्याच्या बाबतीत निरीक्षण करायचं, हे कॉमन पॉईंट यायचं काही नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट खालील प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक राहील. आता हे बघा DV इथून आपलं चालू होईल की कोणते कागदपत्र पडताळणी आणि त्याच्या संदर्भात काय. सगळ्यात पहिलं वयोमर्यादा एजसाठी. विभागाच्या जाहिरातीमध्ये किमान व कमाल वयोमर्यादा विहित करण्यात आलेली आहे. जेव्हा जाहिरात नमूद केली ते म्हणजे एज क्रायटेरिया दिलेला आहे, ठीक आहे, जर कोणी मागास असेल किंवा कोणी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांची वयोमर्यादा विचारात घेणे बंधनकारक, म्हणजे ही एज रिलॅक्शन रिलेटेड आहे, एज रिलॅक्सेशन ज्यांनी घेतले त्यांच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर आदिवास तुमचं नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल तेवालं जाहिरातीमध्ये नमूद केलं, हे कॉमन आहे, हे लागेलच तुम्हाला नॅशनॅलिटी डोमिसाईल. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याच्यामध्ये आता ज्या त्या कॅडरचं जी शैक्षणिक हे आहे पात्रता, ठीक आहे, ते एज्युकेशनचे डॉक्युमेंट लागतील, ठीक आहे, आता हे वेगवेगळ्या पदासाठी दिलेलं आहे, तर आपापल्या एज्युकेशनचं त्यांना लागेल. हे बघा नर्सिंगसाठी सेपरेट स्पेसिफिक त्यांनी मेन्शन केले, अधिपरिचारिका पदाच्या निवडीकरिता, ठीक आहे, स्पेसिफिकली नर्सिंगचं मेन्शन केले त्यांनी. जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमा फॉर रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट पजेस अ बेसिक बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग डिग्री म्हणजे GNM किंवा तुमचं BSc असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम भारतीय म्हणजे मान्यताप्राप्त संस्थेतून झालेला असायला पाहिजे. त्याच्यानंतर खालील कागदपत्रे सदर नियम माजी सैनिक उमेदवारांना सुद्धा लागू राहील, ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसाठी ज्यांनी नर्सिंग केले तर खालील कागदपत्रे लागतील. काय लागेल हे स्पेसिफिकली नर्सिंगचं बघून घ्या. आता नर्सिंगवाल्यांसाठी काय लागेल, एकतर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका, तुमचे मार्कशीट लागतील सर्व वर्षाच्या, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर जे असेल ते सर्व वर्षाच्या. त्याच्यानंतर नर्सिंग अभ्यासक्रम पदवी प्रमाणपत्र, तुमचं डिग्री सर्टिफिकेट, ठीक आहे, जर डिग्री झाली असेल तर. त्याच्यानंतर GNM BSc नर्सिंग कोर्स पूर्ततेचे प्रमाणपत्र म्हणजे कंप्लिशन, ठीक आहे, तुमचं कंप्लिशन. त्याच्यानंतर नर्सिंग स्कूल किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला म्हणजे TC, नर्सिंग स्कूल किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला म्हणजे TC. त्याच्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्र परिचारिका परिषद नोंदणी अद्ययावत नूतनीकरण प्रमाणपत्र म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल, ज्यांचं आधीचं रजिस्ट्रेशन झाले तर त्यांचं काय रिन्युअल झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, जर नसेल तुमच्याकडे रजिस्ट्रेशन तर नर्सिंग काउन्सिलकडे नोंदणीसाठी अर्ज केल्याचा पुरावा एक्नॉलेजमेंट म्हणजे ॲटलिस्ट तुमच्याकडे रिसिप्ट तरी पाहिजे, ठीक आहे, तुम्ही जर अप्लाय केले तर त्याची रिसिप्ट पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे जर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही बेनिफिट घेताय जसं शासकीय असतील खाजगी उमेदवार तर अत्यंत आवश्यक आहे. वरील प्रमाणपत्रे अधिपरिचारांच्या शासकीय खाजगी उमेदवाराच्या पात्रतेकरिता अत्यंत आवश्यक म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंटचे असताल, ठीक आहे, गव्हर्नमेंट पास आउट तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे लागतील. खाजगी कॉलेजमधून पास असताल प्रायव्हेट तर तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स लागतील, ठीक आहे. ज्यांनी ते 50-50 जागा होते ना, 50% गव्हर्नमेंट 50 प्रायव्हेट, त्याच्यामध्ये ज्यांनी चुकीचा फॉर्म भरला होता तर तो इथं प्रॉब्लेम होईल,
ठीक आहे, ह्याच्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नॉन क्रिमिनलचा. तर नॉन क्रिमिनल ज्या कॅटेगरीला आहे, ज्यांनी कॅटेगरीतून फॉर्म भरला त्यांना नॉन क्रिमिनल लागेल. ठीक आहे, विजयसाठी लागेल विमुक्त जाती भटक्या जाती म्हणजे NT-BC-D, ठीक आहे, OBC त्यांना लागेल. तर कधीचा लागेल, दिनांक 1/4/21 ते 31/3/2022 या वित्तीय वर्षापासून ते जाहिरात प्रसिद्ध केलेल्या वित्तीय वर्ष 2023-24 कालावधी दरम्यानचे असावे. क्लिअरली ह्यांनी नॉन क्रिमिनल पण कधीचं असावं तर ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. म्हणजे DMRच्या वेळी जे प्रॉब्लेम झाले तर TCS कंपनीनं ते सर्व एक ना एक ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्यांनी, की काय प्रॉब्लेम झाले ते इथं परत अजून DHच्या वेळेस तेच सेम इश्यू होणे म्हणून त्यांनी आधीच सर्व मेन्शन करून दिले इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे खेळाडू, दिव्यांग, भूकंपग्रस्त, ठीक आहे, हे कॉमन आहे. तर तुमचं ते ऑलरेडी सर्टिफिकेट व्हेरीफाय झालं पाहिजे. स्पोर्ट्स असेल तर आधीच व्हेरीफाय झालेलं पाहिजे. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त तर तुमचं त्या अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागेल तुमचं, जर तसं तुम्ही त्याच्यातून फॉर्म भरला आहे तर. त्याच्यानंतर संगणक अर्हता म्हणजे MSCIT. जर नसेल MSCIT तर 2 वर्षापासून, ठीक आहे, 2 वर्षाच्या आत त्याला द्यायला वेळ आहे तुम्हाला संगणक अर्हतेचा म्हणजे MSCITसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट, समजा ज्या उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र, उदाहरणार्थ पदवी प्रमाणपत्र, अधिवास म्हणजे डिग्री नाही, डोमेसाईल नाही, उपलब्ध नसल्यास ₹100च्या बॉन्ड स्टॅम्प पेपरवरती 7 दिवसात सादर करण्यात येईल, अन्यथा त्याची नियुक्ती रद्द करण्यात येईल. तसं तुम्ही त्याच्यावर लिहून द्यायचं जर तुमच्याकडे नसेल तर. सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव. आणि त्याच्यानंतर हे काय, जर बोगस किंवा बनावट जर कागदपत्र तुम्ही सादर केली तर तुमची काय होईल, ती नियुक्ती रद्द होईल. तर त्याचं पण हमीपत्र द्यायचं असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्याचा काही गरज नाही, पण एवढंच आहे की जर तुमच्याकडे काही नसतील डॉक्युमेंट तर तुम्ही 7 दिवसाच्या आत ते सबमिट करेल म्हणून असं ₹100च्या ह्याच्यावर बॉन्ड पेपरवर तुम्ही ते लिहून त्यांना हमीपत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे क्रीडाविषयक अर्हता प्रमाणपत्र, हे स्पोर्ट कॅन्डिडेटसाठी आहे. ज्यांनी स्पोर्टमधून फॉर्म भरला आहे तर त्यांना माहितीच असेल, त्यांनी ते आधीच सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं पाहिजे त्यांचं, तर ते सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर ते ह्याचं स्पोर्ट डायरेक्टरकडून, डेप्युटी डायरेक्टरकडून लागतं तुम्हाला ते सर्टिफिकेट स्पोर्टवाल्यांसाठी. त्याच्यानंतर हे दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना, त्याचं सर्टिफिकेट लागेल त्यांना. त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे कास्ट व्हॅलिडिटीसाठी आहे. कास्ट व्हॅलिडिटी ज्यांची नाही त्यांनी 6 महिन्यामध्ये पुढल्या ते जातवता प्रमाणपत्र तुम्ही पुढील 6 महिन्यामध्ये ते देऊ शकता. ठीक आहे, तर MSCIT आणि कास्ट व्हॅलिडिटीचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नंतर पण देऊ शकता. त्याच्यानंतर हे मराठी हिंदी भाषेचं नियम, हे मराठी हिंदी भाषा लागते. हे आताच नाही लागत, हे नंतरचं आहे, जॉईनिंग नंतर लागतं. ठीक आहे, आता मी आणखी जॉईनिंग राहिलेले आहेत मग खूप जणांचे, त्याच्यामुळे मी आणखी तो व्हिडिओ टाकला नाही मराठी हिंदी भाषेचा. लवकरच डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकेन की मराठी हिंदी भाषेचं काय असतं, ते कुणाला द्यावं लागेल, ती त्याची परीक्षा असते सेपरेट. ठीक आहे, तर ती द्यावं लागेल. ज्यांचं नाही त्यांना, ज्यांचं आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना पण ती प्रोसिजर करावी लागेल सूट मिळण्यासाठी. ठीक आहे, मी त्याचा सेपरेट एक व्हिडिओ टाकणार आहे, थोड्या दिवसात टाकेन मी त्याचा व्हिडिओ लवकरच. त्याच्यानंतर नेक्स्ट हे चारित्र्य पडताळणी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन. ठीक आहे, हे पोलीस व्हेरिफिकेशन पण लागेल. ह्या सर्व गोष्टी जॉईनिंग नंतरच्या आहेत, हे आताच नाही लागणार तुम्हाला. ठीक आहे, हे मराठी हिंदी भाषेचं, त्याच्यानंतर हे चारित्र्य पडताळणी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन हे नंतर लागेल, हे आत्ता नाही लागणार, जॉईनिंग नंतरच्या गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर EWSसाठी ठीक आहे, बाकी तर कॉमन रूल आहे जे सेम आपल्या DMRच्या वेळेस होते ते वालेच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त प्रोजेक्टर असं, ठीक आहे, हे जागा कसे हे करतील, प्रोजेक्टर कशा दाखवायच्या त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी DDला, की त्यांनी जागा प्रोजेक्टर कशा दाखवायच्या. इथं अनुक्रमांक, इथं कार्यालयाचं नाव म्हणजे कुठल्या हॉस्पिटलला, ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, किती जागा आहेत, ते समजा 2 आहेत काय तर, आणि पुढे रिमार्क. ठीक आहे, असं हे तुम्हाला दाखवतील. तर त्याच्यापैकी तुम्हाला चूज करायचं असेल कोणते किती. आणि हे फॉर्मॅट त्याच्या आधी पण बघितलं होतं आपण, कागदपत्र तपासणीचा फॉर्मॅट, हे तुम्हाला तिथं त्यावेळेस भरून घेतील तुमच्याकडून. हे तुमचं नाव वगैरे सर्व लिहायचं, जन्मतारखेचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्यावर TC किंवा 10वीची सनद. ठीक आहे, त्याचे एक डॉक्युमेंट लागेल तुम्हाला बर्थ प्रूफसाठी, ते इथे म्हणजे त्याच्यानंतर जात, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल जर लागत असेल तुमचं, तुम्ही जर कॅटेगरीतून भरला असेल आणि नॉन क्रिमिनल असेल त्याला तर त्याचं हे नॉन क्रिमिनल. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुमचे नर्सिंगचे डॉक्युमेंट, अनुभव जर कंपल्सरी असेल तर अनुभव सर्टिफिकेट, त्याच्यानंतर हे रजिस्ट्रेशन MSCIT. ठीक आहे, हे फॉर्मॅट आपण याच्या आधी पण बघितलं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ॲड्रेस, फोटो, आणि जर नाव बदल असेल तर गॅजेट, उमेदवार द्यायचं प्रमाणपत्र. हे खाली तुम्ही इथं दिनांकाने सही करणार, त्याच्यानंतर इथं खाली. ठीक आहे,
त्याच्यानंतर नेक्स्ट कार्यालयीन नोंदीसाठी आहे, हे आपलं काही रोल नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये निवड समिती वगैरे ह्याच्यावर लिहितील सर्व खाली इथं. ते सर्व समितीचे सह्या करतील. उमेदवाराची दिनांकित सही इथं तुम्ही सही करायची. ठीक आहे. हे भरल्यानंतर तिथं DVच्या वेळेस तुम्हाला हे सर्व तिथं होईल. त्याच्यानंतर इथं पण सही करायची तुम्ही, नाव आणि सही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यास हा फॉर्म आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा हा फॉर्म आहे. तुम्हाला तिथं गेल्यास हा फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं खाली समितीचे लोक, त्या कमिटीचे लोक सह्या करतील. आता कॉमन सूचना समुपदेशनासाठी काय काय दिलेलं आहेत त्यांनी बघा. सकाळी 9 ते हे कॉमन ते सेमच टाईम आहे जे ग्रंथपालच्या वेळेस पण टाकलं. 9:30 वाजता चालू होईल. तिथून पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होईल. 10 वाजता चालू होईल. ठीक आहे. हे टाईम देतात पण ह्या टायमिंगनं तिथं काहीच चालत नाही. ठीक आहे. हे देतात हे DHS वाले टायमिंग. ते टायमिंगचा काही अर्थार्थी संबंध नसतं, पण सकाळी 9 9:30 वाजता जा तुम्ही. तिथून जे प्रोसिजर चालू होईल ते चालत राहते दिवसभर तुमचे फायनल संपेपर्यंत. ठीक आहे. त्याच्यामुळे हे काय पॉईंट वाचण्यात काही पॉईंट नाही आहे. ते टायमिंगचं काही नसतं तिथं. त्याच्यामध्ये नेक्स्ट हे काउन्सिलिंगचं आहे. तुम्हाला तिथं जागा दाखवा. त्याच्यानंतर ते जागा जी चूज करेल ती भरली दाखवा. त्याच्यानंतर रिकाम्या जागा पुढील कॅन्डिडेटला. ठीक आहे. मी जे आत्ता वर सांगितलं होतं तेच. त्याच्यानंतर निश्चित नियुक्ती आदेश तयार करा त्याचे लगेच. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच त्यांना नियुक्ती आदेश आउटवर्ड नंबर टाकून द्यायचं. नियुक्ती पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या नियुक्त ठिकाण बदलून मिळणार नाही. ठीक आहे. हे कॉमन आहे. तुम्ही एकदा ऑर्डर घेतली तर तुम्हाला पुन्हा बदलून मिळणार नाही. ठीक आहे. असा रूल आहे. मिळते बदलून, पण चला फॉर्मॅलिटी आहे त्यांची सांगणं की नाही मिळणार. चला नेक्स्ट विभागनीय आहे निवड समिती. हे निवड समिती आहे. कमिटी कोण कोण असेल याच्यामध्ये आपला काही रोल नाही. ठीक आहे. आणि हे कॉमन शेड्यूल तर सगळ्यांचा असाच येणार आहे आता प्रत्येकाचा. ठीक आहे. टायमिंगप्रमाणे काहीच होत नाही, पण त्यांनी एक स्टँडर्ड टाईम देऊन टाकला आहे आणि प्रत्येकाच्यासाठी ते असाच देणार की नोंदणी इतके वाजता होईल. 10 पासून पुढे कागदपत्र तपासणी, त्याच्यानंतर समुपदेशन, त्याच्यानंतर नियुक्ती आदेश संपेपर्यंत. ठीक आहे. हे टायमिंग देतात. ह्या टायमिंगप्रमाणे होत काही नाही, पण ठीक आहे. चला हा स्टँडर्ड टायमिंग राहील. तर स्टार्ट टू एंड मी सर्व प्रोसिजर सांगितलेली आहे, कशी होईल काय होईल. ठीक आहे. एकदम डिटेलमध्ये हे झालेलं आहे. आता हे कॉमन सर्वांसाठी. ठीक आहे. हे सर्वांसाठी आहे. DHSमध्ये जेवढे DV होणार आहेत आपले आता ज्या बी पदांसाठी सर्वांसाठी आहे. फक्त हे नर्सिंगसाठी नाही. ऑल ग्रुप C अँड D सर्वांसाठी हाच प्रोटोकॉल राहील. तर सेपरेट एक मी समजा स्टाफ नर्ससाठी आणखीन सेपरेट व्हिडिओ बनवीन आणखीन, पण हा प्रोटोकॉल तर सेम राहणार आहे सर्वांसाठी. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी स्टाफ नर्ससाठी पण सेपरेट मेन्शन करून दिलं होतं जे मी आता दाखवलेलं आहे तुम्हाला. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील DV रिलेटेड तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि आपण उद्या एक लाईव्ह सेशन ठेवू वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह तुमचे काय डाऊट्स असतील वगैरे तर ते तुम्ही विचारू शकता त्याच्यात. ठीक आहे. आणि त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी लवकरच नाही उद्या टाकेन. ठीक आहे. उद्या लाईव्ह घेणार आहे आपण, तर उद्याच टाकेन मी ग्रुपमध्ये. तर ज्यांना जॉईन करायचं असेल तर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. मी त्याच्यामध्ये लाईव्हची लिंक टाकेन उद्या. तर उद्या एक लाईव्ह सेशन ठेवू आपण त्याच्यामध्ये. उद्या मोस्टली रात्री ठेवू. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करेन उद्या आणखीन DV रिलेटेड जे काही डाऊट्स असतील. तर याच्या व्यतिरिक्त काय असतील डाऊट्स तर कमेंट सेक्शनमध्ये टाका.